ओके सो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या सेशनमध्ये. आपला क्रिप्टो करन्सीचा ॲडव्हान्स कोर्स जो आहे त्याच्या आता आपण 8व्या भागामध्ये आहोत. आणि या 8व्या सेशनमध्ये आपण कम्प्लिटली प्राइस ॲक्शन बेसिसवरती, ट्रेड लाईनच्या बेसिसवरती आपण क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग कशी करायची किंवा क्रिप्टोमध्ये आपण एंट्री कशा प्रकारे घ्यायची, प्रॉफिट कशा प्रकारे बुक करायचे हे आपण आज शिकून घेणार आहोत. जर तुमच्यापैकी जेवढी पण लोक आहेत, जेवढी पण लोक आपल्याला फॉलो करतायत, किती लोक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आपल्याला जॉईन आहे तर मला एकदा नक्की सांगा. कारण की मी टेलिग्राम ग्रुप बद्दल बोलते, कारण की आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी माझे काही पर्सनल ट्रेड्स जे आहेत ते शेअर करत असतो. ओके, जे काही पर्सनल ट्रेड्स असतात ते मी इथे शेअर करत असतो. सो ते ट्रेड्स कोणत्या स्ट्रॅटेजीने मोस्ट ऑफ दी घेतली जातात. ओके, 2 ते 3 स्ट्रॅटेजी आहेत, बट मोस्ट ऑफ दी कोणत्या सेटअपनुसार घेतली जातात, कोणत्या स्ट्रॅटेजीनुसार घेतली जातात, हे थोडक्यामध्ये त्याचं एक शॉर्ट व्हर्जन जे आहे ते मी तुम्हाला आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये, आजच्या ह्या संपूर्ण सेशनमध्ये जे आहे ते शिकवणार आहे. ठीक आहे, सो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता ॲक्च्युली जेव्हा आपण क्रिप्टोमध्ये ट्रेड घेतो किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेड घेतो किंवा भरपूर गोष्टी आपण अनालिसिस करत असतो विदाऊट इंडिकेटर सुद्धा. असं नाहीये की इंडिकेटर म्हणजे सर्व काही आहे. विदाऊट इंडिकेटर आपण क्लीन चार्टवरती सुद्धा भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ते अनालिसिस करत असतो. सो त्याच्यामधलीच एक गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला आज शिकवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, सुरुवात करूया. मी तुम्हाला घेऊन जातो बिटकॉईनच्या चार्टवरती आणि इथे जे मी काही ड्रॉइंग्स वगैरे केलेले आहेत तिथे सर्व काढून टाकतो. ठीक आहे. आता एकदम थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार, लक्षात घ्या, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कोणती स्पेसिफिक इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी देईन किंवा प्राइस एक्शनची स्ट्रॅटेजी देईन असं नाहीये. तर मी जे नेकेड चार्टवरती, नेकेड चार्ट म्हणजे कोणताही इंडिकेटर न लावलेल्या चार्टवरती आपण जे काही काम करतो ते कशा प्रकारे आपण ट्रेडिंग करायची ते आपण आज शिकून घेणार आहोत. ओके, त्याचा एक छोटासा व्हर्जन आपण आज शिकून घेणार आहोत. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण प्राइस एक्शन ट्रेडिंग करायला जातो किंवा प्राइस एक्शन ट्रेडिंगचा विचार करतो तेव्हा ती असते, ते म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि त्यासोबतच मी जे यूज करतो ते म्हणजे ट्रेड लाईन्स. आता सपोर्ट रेजिस्टन्स सर्वांना ऑलरेडी माहिती आहेत, सो आपण त्यावरती जास्तीत जास्त नाही जायचंय. सो पहिली म्हणजे आपण बिटकॉईनसाठी टाइम फ्रेम घ्यायची आहे 5 मिनिटाची, कारण आपण इंट्राडे ट्रेडिंग करतो, डे ट्रेडिंग करतो. सो 5 मिनिटाची टाइम फ्रेम बिटकॉईनसाठी आपल्यासाठी पुरेशी आहे. जेव्हा पण तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येता, तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला मल्टिपल ट्रेंड लाईन्स, मल्टिपल सपोर्ट रेजिस्टन्स दिसतात. तर तुम्ही जे इथे चार्टमध्ये बघत असाल ना, चार्टवरती समोर बघत असाल, तर तुम्हाला मल्टिपल गोष्टी दिसत असतील 5 मिनिटावरती. ठीक आहे, तसंच कोणी कोणी आपले आधीचे 2 सेशन अटेंड केले, 6वा आणि 7वा. किती लोकांनी आपला 6वा आणि 7वा व्हिडिओ बघितलेला आहे, ह्याच्या आधीचे 2 व्हिडिओ. तर 6व्या आणि 7व्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवलेला, तो होता एफव्हीजी. किती लोकांना आठवतं एफव्हीजीचा कन्सेप्ट? ओके, सो एफईजीचा कन्सेप्ट सुद्धा आपल्या त्याच कॅटेगरीमध्ये मोडतो, प्राइज एक्सचेंजच्या कॅटेगरीमध्ये. सो तुम्ही आधीचे 2 व्हिडिओ सुद्धा नक्की बघून घ्या, चॅनलवरती ते येतीलच. एफव्हीजी आणि ऑर्डर ब्लॉक असे 2 कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवलेले होते. ठीक आहे, सो ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे प्राइज एक्शनसाठी. आता आपण ते थोड्या वेळाने बघू, पण पहिला आपण 5 मिनिटावरती येऊ. आणि 5 मिनिटावरती आपल्याला, तुम्हाला आता इथे कोणकोणत्या ट्रेड लाईन्स दिसत आहेत ज्या तुम्हाला उपयोगी येणार आहेत, किंवा तुम्हाला कोणता पॅटर्न दिसतोय जो तुम्हाला उपयोगी येणार आहे, हे तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. येस. आता इथे बघा, मी तुम्हाला एक तुमच्यासमोर ड्रॉ करून दाखवतो, तुम्हीही मला सांगू शकताच. पण मी तुमच्यासमोर ड्रॉ सुद्धा करून दाखवतो. 1 मिनिट. चार्ट आपण थोडासा मोठा करूया. सो तुम्हाला इथे सरळ सरळ दिसतंय की हा जो ट्रेंड आहे ना, हा करंटली तुम्हाला एक अप ट्रेंड चालू आहे असं दिसतंय. आणि या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स कसा, तर इथे बघा, इथे विक्स आहेत, इथे सुद्धा वीक आहे. सो या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. आता ब्रेक होईल की नाही हे आपल्याला माहिती नाही, बट रेजिस्टन्स तरी आहे एवढं आपल्याला दिसतंय. सो या ठिकाणी आपण एक 5 मिनिटावरती एक सिंपल झोन काढून घेऊ. ओके, हा झोन कसा काढायचा, इथून रेक्टँगल निवडायचा. हे तर तुम्हाला सगळ्यांना कळलेलं असेल, एक साधं प्राइज ऍक्शन आहे. इथे विक्स आहेत. ठीक आहे, इथे विक्स आहेत. विक्सचा अर्थ काय, की वरतून सेलिंग झालेली आहे. ते जर तुम्ही इथे जरी बघितलं पुढे या ह्याच्यामध्ये, तरी इथे विक्स तुम्हाला दिसत आहेत. विक्सचा अर्थ काय, मार्केट इथपर्यंत गेलं. ठीक आहे, मार्केट इथपर्यंत गेलं एका टायमिंगला, पण वरतून सेलिंग आली. सो तिथून ते खाली पडायला सुरुवात झाली. ओके, आता 5 मिनिटावरती आपण एवढं स्ट्रॉंगली अनालिसिस नाही करू शकत, किंवा ते सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे की वीक आहे एवढं आपण स्ट्रॉंगली नाही समजू शकत, कारण की छोटी टाइम फ्रेम आहे. हे आपल्या 1 दिवसाची टाइम फ्रेम असती तर गोष्ट या ठिकाणी वेगळी झाली असती. त्यानंतर इथे तुम्हाला एक छोटीशी ट्रेड लाईन नाही दिसते, आणि ही ट्रेड लाईन खूप इम्पॉर्टंट असतात. बिटकॉईनमध्ये शक्यतो ट्रेड लाईन वगैरे फार चांगल्या काम करतात, कारण की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी ट्रॅपिंग वगैरे होतं, बट बिटकॉईनमध्ये किंवा क्रिप्टो मार्केटमध्ये अजूनही तुम्हाला काही प्रमाणात तरी ट्रेड लाईन काम करताना दिसत आहे. ठीक आहे, सो ही एक ट्रेड लाईन आहे. ह्या ट्रेड लाईनला कन्सिडर करून जे आहे ते मार्केट
कंटिन्युअसली वर चाललंय. ठीक आहे, तर ही ट्रेंड लाईन समजा जर मी प्रॉपर ड्रॉ केली पॅरलल चॅनलने, तर इथे बघा. ओके, सो हे जे आहे, ही एक ट्रेंड लाईन आहे. एक चॅनल आहे, सो या चॅनल वरतून कंटिन्युअस जे आहे मार्केट जे आहे बिटकॉइन जे ते वरती चाललंय. सो आता इथे मला सांगा, तुम्हाला कशा प्रकारची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तुम्हाला कशा प्रकारची अपॉर्च्युनिटी मिळू शकते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, बट त्याआधी आपण अजून थोड्याशा अजून मार्किंग करून घेऊया. आता ही झाली 5 मिनिटावरची मार्किंग. ठीक आहे, ही झाली 5 मिनिटावरची मार्किंग. आता इथे तुम्हाला आधी ज्या ट्रेंड लाईन्स दिसत आहेत ना, आधी काय तुम्हाला ट्रेंड लाईन दिसत असतील इथे बघा. या ठिकाणी आधी कोणते झोन्स दिसत असतील, ट्रेंड लाईन दिसत असतील, ते आता काही उपयोगाचे नाहीत. तुम्ही असं म्हणाल की ही पण एक ट्रेंड लाईन होती, सो ती आता काही उपयोगाची नाही आहे आपल्याला, तिचं काम झालेलं आहे. सो उगाच चार्टवरती आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी नाही ड्रॉ करायच्या. आपल्याला जी लेटेस्ट मध्ये उपयोगी पडणार तीच. उद्या या ट्रेंड लाईनचं काम झालं तर ही पण आपल्याला डिलीटच करायची आहे. कारण की एकदा ते काम झालं की चार्टवरती उगाच त्या लाईन्स ज्या आहेत ते ड्रॉ करून ठेवायच्या नाहीत. आता इथे आपण ट्रेड काय करू शकतो. ठीक आहे, इथे आपण ट्रेडिंग कशी करू शकतो. पहिली ट्रेडिंग, जशा प्रकारे मागे विक्सवाल्या कॅन्डल्स बनलेल्या. ओके, मागे 2 वेळा जशा वरच्या विक्सवाल्या कॅन्डल बनले. विक्स म्हणजे काय, एक दांडी बनते वरती. इथे बघा वरती दांडी बनलेली आहे, किंवा इथे वरती दांडी बनलेली आहे. सो अशा मागे जो विक्सवाल्या कॅन्डल बनल्या. ठीक आहे, सो इथे एक शॉर्टची अपॉर्च्युनिटी तयार होऊ शकते. क्लिअर आहे. समजा इथून जर समजा मार्केट खाली आलं तर इथे एक शॉर्टची अपॉर्च्युनिटी तयार होऊ शकते, सेलिंगची अपॉर्च्युनिटी तयार होऊ शकते शॉर्ट म्हणजे बिटकॉइनमध्ये. ठीक आहे, हा झाला एक चान्स. पण ट्रेड कधी घ्यायचा हे मी तुम्हाला सांगणार. असं नका म्हणू की आम्हाला ट्रेड कधी घ्यायचं आहे समजत नाही. ट्रेड कधी घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार, ते थोडंसं पुढे येईल, थोडंसं त्याच्यासाठी वेट करा. मी तुम्हाला पहिलं क्लीन प्राइस ऍक्शन दाखवतो, त्यानंतर सेकंड तुम्ही काय करू शकता. तुम्ही इथून खाली येताना समजा तुम्हाला ट्रेड घ्यायला रिक्स वाटत असेल, तुम्हाला समजत नसेल की ट्रेड खाली येईल की नाही, तर तुम्ही काय करू शकता. इथे आल्यानंतर ही ट्रेड लाईन ब्रेक होण्याचा वेट करू शकता, आणि जर ही ट्रेड लाईन ब्रेक होऊन मार्केट खाली पडत असेल तर या लेवलवरती तुम्ही ट्रेड घेऊ शकता. ह्या लेवलवरती तुम्ही क्लिअर प्राइस एक्शनने ट्रेड घेऊ शकता. बट आपण जी पद्धत वापरतो ती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही रिस्की ट्रेडर आहात, जर तुम्ही रिस्की ट्रेडर आहात तर तुमचा ट्रेड इथेच बनतोय. ठीक आहे, जर तुम्ही रिस्की ट्रेडर असाल तर एकदम इझिली तुम्हाला सांगायचं तर, एक मिनटं कुठे गेलं टूल. हां, मी ॲक्च्युली ते टूल जास्त वापरत नाही त्यामुळे. हां, ठीक आहे, समजा जर तुम्ही रिस्की ट्रेडर आहात तर तुमचा ट्रेड ॲक्च्युली जो आहे तो इथेच बनतो. इथे तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता, आणि हे तुमचं पहिलं टार्गेट असेल. सो अप्रॉक्सिमेटली तुम्हाला इथे बघाल तर 1.6 1:1 तुम्हाला रिस्क टू रेशो भेटतोय. आणि मोठं टार्गेट्स हवं तर डायरेक्टली तुम्ही या लेवलपर्यंत जाऊ शकता, की तुम्हाला 1:6चं टार्गेट भेटतं. जर तुम्ही रिस्की ट्रेडर आहात, जर तुम्ही छोटासा स्टॉप लॉस ठेवू शकत असाल तर. ठीक आहे, पण तुम्हाला जर डबल ट्रिपल कन्फर्मेशन हवं असेल तर काय करायचं हे तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगतो. ठीक आहे, तर काय करायचं तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगतो. एक तुम्हाला सांगितलं की तुम्ही ही ट्रेड लाईन ब्रेकडाऊनचं सुद्धा वाट बघा. इथे जर ट्रेड लाईन ब्रेकडाऊन झाली तर तुम्ही इथे ट्रेड घेऊ शकता. त्यानंतर आता ही झाली एक गोष्ट, ही झाली एक ट्रेड लाईन. तुम्हाला इथे एखादा पॅटर्न दिसतोय का म्हणताना. 5 मिनिटावरती तुम्हाला इथे एखादा पॅटर्न बनताना दिसतोय का मला सांगा. दिसतोय. हा आहे नेक लाईन पॅटर्न. म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे ना, ह्याला आपण नेक लाईन म्हणू शकतो. नेक लाईन म्हणजे काय, एक सिंपल सप्लाय झोन किंवा रेजिस्टन्स म्हणा. सो ह्या रेजिस्टन्स वरती कंटिन्युअसली हे छोटे छोटे कपचा पॅटर्न बनतोय. ओके, ह्याला आपण कप अँड हँडल नाही म्हणू शकत, पण हा कपचा पॅटर्न बनतोय. सो ज्या वेळेला ह्याचा ब्रेकआउट येईल, ज्या वेळेला ह्याचा ब्रेकआउट येईल त्याच्या ब्रेकआउट्स वरती आपण ट्रेड करू शकतो, किंवा सिंपल पॅटर्न ब्रेकआउट रिटेस्ट पॅटर्न वरती ट्रेड करू शकतो. 5 मिनिटावरतीच ब्रेकआउट आला, रिटेस्टची वाट बघा. तुम्ही एकदम सेफ आहात, ब्रेकआउटची वाट बघा, रिटेस्टची वाट बघा. वरती जाताना तुम्ही इथे ट्रेड करू शकता, आणि या ठिकाणी तुम्ही छोटासा स्टॉप लॉस ठेवू शकता. हे विदाऊट इंडिकेटर तुम्ही काम करू शकता. मी जे मोस्ट ऑफ दी ट्रेड घेतो टेलिग्रामवरती तुम्हाला जे पोस्ट करतो, ते अशाच पद्धतीने विदाऊट इंडिकेटर असतात. हां, त्याच्यामध्ये मी इंडिकेटरची एकच आपली स्ट्रॅटेजी यूज करतोय सध्या, ती म्हणजे सुपर ट्रेंडवाली. जो व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय बघा चॅनलवरती, जो व्हिडिओ तुम्हाला दिला ना सुपर ट्रेंडवाली, ही स्ट्रॅटेजी मी यूज करतो. बट मोस्ट ऑफ दी आपण नेकेड स्ट्रॅटेजीने म्हणजे विदाऊट इंडिकेटरच्या स्ट्रॅटेजीने इथे ट्रेड घेतो. हे झालं 5 मिनिटाचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 5 मिनिटावरती येऊन काय करायचंय, काय करायचं 5 मिनिटावरती येऊन मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला 5 मिनिटावरती येऊन पहिल्या म्हणजे ट्रेंड लाईन्स काढायच्या आहेत. आणि सेकंड म्हणजे तुम्हाला कोणता पॅटर्न शो होतोय का, पॅटर्न आयडेंटिफाय करता येतोय का हे बघायचंय. ओके, तुम्ही जसे जेवढे जास्त चार्ट बघणार तसं तुम्हाला ह्या गोष्टी इझिली समजून येणार आहेत. जेवढे तुम्ही जास्त चार्ट बघणार तेवढ्या. त्यानंतर हे झालं. तुम्ही आता एक 15 मिनिटावरती किंवा 30 मिनिटावरती डायरेक्टली येऊ शकता. ठीक आहे, 15 किंवा 30 मिनिटावरती तुम्ही
डायरेक्ट लिहू शकतो. मी तुम्हाला घेऊन जातो डायरेक्ट 30 मिनिटाच्या चार्टवरती. 30 मिनिटाच्या चार्टवरती इथे तुम्हाला अजून एक गोष्ट दिसते, अजून एक छोटीशी ट्रेंड लाईन बनताना दिसते बघा या ठिकाणी. बट अजून हे ऍक्च्युली लांब आहे. सो सध्या आपण याचा उपयोग नाही करू शकत, बट तुम्ही तुमच्याकडे मार्क करून ठेवा. ही पण एक ट्रेंड लाईन आहे. समजा आता तुम्हाला असा प्रश्न पडला की टार्गेट कुठपर्यंत घ्यायचं. समजा मी इथून शॉर्ट केला, समजा मी मार्केट शॉर्ट केलं, तर टार्गेट कुठपर्यंत घ्यायचं. तर टार्गेट तुम्ही ह्या लेवलपर्यंत ठेवू शकता. ही जी मोठी ट्रेड लाईन इथून ठेवू शकता. आणि इथून तुम्ही परत एकदा लॉंग ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, इथून तुम्ही परत एकदा लॉंग ट्रेड प्लॅन करू शकता छोट्याशा स्टॉप लॉस सह. मी तुम्हाला असं नाही बोलत आहे की तुम्हाला 100% प्रॉफिट होईल, पण आपला रिस्क टू रिवॉर्ड काय आहे की समजा इथून एखादा रिव्हर्सल साईन तुम्हाला दिसला, जो कसा ओळखायचा हे मी तुम्हाला ह्या सेशनच्या एंडिंग पर्यंत सांगणार. ओके, जर तुम्हाला इथून छोटासा रिव्हर्सल साईन दिसला, तर तुम्ही छोट्याशा स्टॉप लॉस सह एवढ्या टार्गेट पर्यंत मोठे ट्रेड्स प्लॅन करू शकता. आणि एक 3 ट्रेड पैकी एक ट्रेड जरी तुमचा सक्सेसफुल झाला, ठीक आहे, 3 ट्रेड पैकी एक ट्रेड जरी तुमचा सक्सेसफुल झाला मोठावाला, तरी तुमचे खूप चांगला प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतं. कारण तुम्ही जर फॉलो करत असाल मला, तर तुम्ही बघताय. सो आपण एक 10,000च्या कॅपिटलवरती मॅक्झिमम 400, 500, 400, 500 रुपयाचा लॉस घेतोय. आणि जेव्हा आपल्याला प्रॉफिट होईल तेव्हा तो आपण 2,500, 3,000 पर्यंत मॅक्झिमम कसा नेता येईल ते बघतो. सो त्यामुळे जरी तुमचे 2 ट्रेड जरी लॉसला गेले आणि एक जरी प्रॉफिटला आला, तरी तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहता. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही 5 मिनिटावरती 30 मिनिटावरती काम करू शकता. ठीक आहे, हे झालं तुम्हाला कशा प्रकारे नेकेडमध्ये काम करायचं ते. आता त्यानंतर जेव्हा तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती काम करणार, तेव्हा एक इंडिकेटर लावायचा, तो म्हणजे 200 EMA. ओके, 200 EMA जो आहे हा एक युनिव्हर्सल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून ओळखला जातो. सो इथे तुम्हाला लावायचा आहे 200चा EMA. 200 टाका. आणि हा EMA जो आहे तो थोडासा जाडा करा. ओके, 1,200चा EMA हा आहे तुम्हाला 30 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवरती. ओके, आता तुम्ही जर 1 तासाची टाइम फ्रेम केली, ठीक आहे, तुम्ही जर 1 तासाची टाइम फ्रेम केली, तर तुम्हाला एक पॅटर्न बघायला भेटतोय. काय दिसतोय तो मला सांगा. जेव्हा EMA, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा 200चा EMA असा डाऊन असतो ना, तर याचा अर्थ काय माहितीये का, मार्केटमध्ये निगेटिव्ह ट्रेंड आहे. सो तेव्हा तो रेजिस्टन्सचं काम करू शकतो. ओके, 200 EMA जर डाऊन असेल, तर मार्केटमध्ये निगेटिव्ह ट्रेंड आहे, तो रेजिस्टन्सचं काम करू शकतो. तर इथे बघा, जेव्हा जेव्हा 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती 200 EMA वरती आलाय, कन्सॉलिडेशन झालंय आणि खाली गेलाय, कन्सॉलिडेशन झालं, खाली गेला. इथून बघा ब्रेकआउट केला, कन्सल्टेशन झालं, परत खाली गेला. सो अशा प्रकारे जे ते 200 EMA ला रेजिस्ट करून, रिस्पेक्ट करून तो खाली जातो. इथेही बघा, कन्सल्टेशन केलं, खाली गेला. नेक्स्ट मध्ये जो मी तुम्हाला टेलिग्रामवरती अपडेट दिलेला, टेलिग्रामवरती मी तुम्हाला एक अपडेट दिलेला होता. एक मिनिट, मला तो शोधू दे, म्हणजे मला तुमच्या समोर तो दाखवायलाही भेटेल. कालच दिलेला अपडेट, म्हणजे जेव्हा मी लाईव्ह घेतो तेव्हाच सांगतोय. एक मिनिट. हे अपडेट्स आपले हे बघा, 2 सप्टेंबर. ठीक आहे, 2 सप्टेंबरला मी हा अपडेट दिलेला होता संध्याकाळी 7:10 काय अपडेट होता हा बघा, की आपल्या 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती जे आहे ते 200 EMA ला तो टेस्ट करतोय असा. तर तुम्ही इथे बघू शकता की 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती 200 EMA ला टेस्ट केल्यानंतर तो खाली पडला, आणि परत जेव्हा तो आला तेव्हा त्यांनी ब्रेकआउट दिला. पण ब्रेकआउट दिल्यानंतर पण तो जास्त वर नाही गेला, तर इथेच अजून या ठिकाणी ट्रॅव्हल करता त्याने 200 EMA चा सपोर्ट घेतलाय. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, एकदा एखादा समजा रेजिस्टन्स आहे, तो रेजिस्टन्स ब्रेक झाला की त्यानंतर तो सपोर्टचं काम करतो. सो आता सध्या 200 EMA 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती सपोर्टचं काम करत आहे. सो समजा आता मार्केट बुलिश ट्रेडला गेलं आणि जर 200 EMA असा जायला लागला, तर प्रत्येक वेळेला तो सपोर्ट देण्याची शक्यता आहे. सपोर्ट म्हणजे असं नाही की टच झाला झाला वर जाणार. तो जसा इथे रेजिस्टन्स दिला, टाइमपास केला आणि ब्रेकडाऊन झाला खाली आला, त्याप्रमाणे तो तसा ब्रेकआउट झाला वर जाऊ शकतो. सो 200 EMA 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती नक्की वापरा, जेणेकरून तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स या ठिकाणी समजतात. तुम्ही वाटल्यास मागचं सुद्धा अनालिसिस करू शकता की त्या दरम्यान जो आहे तो बिटकॉइन जो आहे खास करून तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतो. आता सुद्धा तो साईडवेजच आहे, 200 EMA वरती असो, आता सुद्धा तो साईडवेज मार्केटमध्ये जातो, परफॉर्म करतात. सो हे झालं 1 आवरचं 200 EMAचं. बट शक्यतो आपण, मी तुम्हाला 200 EMA पेक्षा डायरेक्टली ट्रेड लाईन्स वगैरे वरती काम करतो, बट 200 EMA फक्त 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती तुम्ही नक्कीच वापरू शकता. क्लिअर आहे. आता आता मी 5 मिनिटाचं तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला घेऊन जातो ह्याच्याहूनही छोट्या टाइम फ्रेम वरती एंट्री कशी घ्यायची यावरती. क्लिअर आहे. स्वतः एकदम एक्साइटेड टॉपिक सुरू झालेला आहे की एंट्री कशी घ्यायची, एंट्री कशी घेऊ शकतो. त्याआधी तुम्ही 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती ना तुमच्याकडे
डिमांड आणि सप्लायचा मार्क असली पाहिजे. डिमांड सप्लाय म्हणण्यापेक्षा ऍटलिस्ट रेजिस्टन्स मार्क असले पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे कारण की ते परफॉर्म करतं. तुम्हाला माहिती आहे की हा एक झोन आहे, इथून मार्केट कंटिन्युअसली पडतंय. सो हा एक झोन तुमच्याकडे मार्क असला पाहिजे. किंवा खालचा एक झोन आहे जिथून तुम्हाला कंटिन्युअसली बाईंग येतो, हा एक झोन मार्क असला पाहिजे. तुम्ही ह्याच्यावरती सिंपल प्ले करू शकता. सिंपल ट्रेडिंग टेक्निक्स वापरून एंट्री घेऊ शकता सपोर्ट रेजिस्टन्सच्या. सपोर्टला आला, एखादा पॅटर्न बनवला, तुम्ही एंट्री घेऊ शकता. खाली जवळ स्टॉप लॉस ठेवू शकता. रेजिस्टन्सला आला, वरती थोडासा स्टॉप लॉस ठेवू शकता. एखादा पॅटर्न बदला, एंट्री घेऊ शकता. या सिंपल पद्धतीने तुम्ही काम करू शकता. आता मी एक तासाच्या टाइम फ्रेम वरती ह्या दोन गोष्टी मार्क केल्या. त्यानंतर अजून तुम्हाला कुठे दिसत असेल तुम्ही नक्कीच करा. मी तुम्हाला एफव्हीजी वगैरे शिकवलेलं आहे. सो एफव्हीजी दिसत असेल ते सुद्धा तुम्ही मार्क करा. ओके, आता मी परत परत ते नको. जाऊया 5 मिनिटावरती. आणि 5 मिनिटाला मगाशी आपण जो पॅटर्न काढलेला, आठवतं तुम्हाला मगाशी कोणता पॅटर्न काढलेला आपण? एक नेकलाईन पॅटर्न मी तुम्हाला म्हटलेलं. ठीक आहे, एक नेकलाईन पॅटर्न तुम्हाला म्हटलेला होता. 1 मिनिट, वीक आपण एक्झॅक्टली जॉईन करूया. हा, तर इथे तुम्हाला काय दिसतंय? मार्केट ऑलरेडी एका मेक और ब्रेक लेवलला, इम्पॉर्टंट लेवलला आहे. इथून तो आयदर ब्रेकआउट देणार किंवा इथून तो आयदर खाली जाणार. ठीक आहे, समजा तुम्हाला खाली जाणारी ट्रेडिंग करायची आहे, तर मी तुम्हाला सिंपल म्हटलंय, ज्यांना रिस्की ट्रेडर आहेत तुम्ही इथे एखादा स्टॉप लॉस ठेवू शकता. ह्या ज्या 5च्या विक्स आहेत त्याच्या हायवरती स्टॉप लॉस ठेवू शकता आणि काम करू शकता सेलिंगसाठी. ओके, जे रिस्की आहेत ते. जे रिस्की नाही आहेत त्यांच्यासाठी काय बोललो? ट्रेड लाईन आहे. ट्रेड लाईनच्या ब्रेकआउट ट्रेड लाईन तुम्ही मार्क करून ठेवू शकता. ही तुमची ट्रेड लाईन आहे. ओके, सो या तुमच्या ट्रेड लाईन वरती मार्क करून त्याच्या ब्रेकआउटवरती तुम्ही काम करू शकता. क्लिअर आहे आता? मी तुम्हाला अजून अजून एक गोष्ट इथे शिकवणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का मला सांगा पहिले चॅट बॉक्समध्ये. त्यानंतर अजून एक गोष्ट समजावतो तुम्हाला. ओके, इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेवढा वेळ, ठीक आहे, जेवढा वेळ मार्केट आता इथे टाइमपास करेल, जेवढा वेळ मार्केट टाइमपास करेल या ठिकाणी, आणि कोणत्या पण साईडची मूव्ह होईल, वरच्या किंवा खालच्या कोणत्या पण साईडची मूव्ह होईल, ती तुम्हाला थोडीशी मोठी भेटू शकते. ठीक आहे, म्हणजे जेवढा टाइमपास म्हणजे काय, बायर्स आणि सेलर्सची जेवढा वेळ फाईट होईल, त्यानंतर तुम्हाला थोडीशी मूव्ह जी आहे ती नक्कीच मोठी भेटू शकते. ओके, आता एक लास्टची गोष्ट शिकवण्याआधी मी तुम्हाला घेऊन जातो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. मार्किंग झाल्यानंतर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण का आलो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. कारण की प्राइस ऍक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे ट्रेंड. ओके, प्राइस ऍक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो ट्रेंड. आणि जो तुम्हाला, आता मी तुम्हाला 5 मिनिटावरती नेतो बरं. हा. आता मला सांगा, ह्या 4 कॅन्डल बघून तुम्हाला ट्रेंड कोणता आहे ते समजतोय का? फक्त 4 कॅन्डल बघा, किंवा ते 3 कॅन्डल बघा, 4 पण नको. लास्टच्या 3 कॅन्डल बघून, 1 2 3 3 कॅन्डल बघून तुम्हाला ट्रेंड समजतो आहे का? कोणता आहे तो? एक रेड आहे, एक ग्रीन आहे, परत एक रेड बनते. ट्रेंड समजतं तुम्हाला? नाही. बट जर मी तुम्हाला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला नेलं, ओके, आता 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला हा आहे पहिला हाय, हा आहे लो, हा आहे सेकंड हाय, हा आहे लो. आता मला सांगा, आता तुम्हाला ट्रेंड समजतं 1 मिनिटावर? ऍटलिस्ट अंदाज येतोय? ऍटलिस्ट एक अंदाज तुम्हाला येतोय 1 मिनिटावरती? असं नाही म्हणत आहे की मी तो परफेक्ट ट्रेंड आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला एक अंदाज येतोय मार्केटचा 1 मिनिटावरती. तुम्हाला एक चॅनल दिसतंय, बरोबर? तुम्हाला एक चॅनल सुद्धा दिसतंय. सो यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचे टाइम फ्रेम वापरणं सुद्धा गरजेचं असतं. का? कारण की तुम्हाला तिथे हायर हाय, लोअर लो समजतं. आता बघा, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आलो मी. सो मला हे चॅनल पण ड्रॉ करता आलं. चॅनल कसं ड्रॉ करायचं? हे पॅरलल चॅनल आहे, तुम्ही ड्रॉ करू शकता. म्हणजे काय? तर 1 मिनिटावरती आता मार्केट काय करत आहे? इथे ह्या ठिकाणी चालायला बघतं. अजून ऍक्च्युली परफेक्ट ट्रेंड नाही बनलाय. जोपर्यंत इथे टच होत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही परफेक्ट बनलाय. बट तुम्हाला एक अंदाज बांधता येतो आहे की ओळखता येत आहे. ठीक आहे, सो ह्याच्यामुळे तुम्हाला 1 मिनिटाचे टाइम फ्रेम पण इम्पॉर्टंट. 1 मिनिटावरती आपण कोणताही इंडिकेटर शक्यतो लावत नाहीये इथे. ठीक आहे, इंडिकेटर आपले 5 मिनिटावरतीच आहेत, कारण की 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एवढं नाही समजत आपल्याला. पण ऍटलिस्ट आपण एक आयडेंटिफिकेशन तरी नक्कीच करू शकतो की ट्रेंड कोणता बनतो आहे याचं. क्लिअर आहे? आणि जर समजा 1 मिनिटावरती जे मी आता काढलेला, जर समजा आता आपण जे मगाशी ड्रॉ केले, ही ड्रॉइंग परत एकदा करतो. ओके, जर समजा अशा प्रकारे हा ट्रेंड कंटिन्यू झाला, ठीक आहे, जर अशा प्रकारे हा ट्रेंड कंटिन्यू झाला, तर काय होईल? ज्यांनी ज्यांनी इथे शॉर्ट केलेले त्यांना पहिलं म्हणजे प्रॉफिट भेटेल. आणि सेकंड म्हणजे आपल्याला माहिती असेल की बाबा हा ट्रेंड पडत पडत कुठे जाऊ शकतो. कुठे जाऊ शकतो? इथपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, परत परत इथपर्यंत जाऊ शकतो.
परत इथून अप ट्रेंड सुरू होऊ शकतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही इझिली प्रायजेक्शनच्या मदतीने काम करू शकता. ओके. सगळ्यात चांगली टाइम फ्रेम 5 मिनिटाची वापरायची आणि साठी 1 मिनिटाची, म्हणजे असे एंट्री घेताना 1 मिनिटाची वापरायची. आता मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आहे. मी उगाचच कधी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाणार नाही. ठीक आहे. मी उगाचच जाणार नाही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. मी कधी जाणार? जेव्हा मला एंट्री घ्यावीशी वाटते तेव्हा मी जाणार. ठीक आहे. आता मी या ठिकाणी आहे समजा. मी आहे या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी आपण 1 मिनिट करून बघूया. ओके. इथे बघा. आता जेव्हा मार्केट जे आहे ते या ठिकाणी टच झालं, जेव्हा मार्केट या ठिकाणी टच झाला, तेव्हा आपल्याला वाटत असणार की बाबा एंट्री घ्यावी, कारण की हा ऍक्च्युली एक सपोर्ट होता. आता तुम्ही तसं बघायला गेलात तर हा सपोर्ट तुम्हाला समजणार नाही, कारण की ही पहिलीच लेवल होती. सेकंड बघूया, कारण की पहिल्याच लेवलला समजत नाही हा नक्की सपोर्ट आहे की काय आहे. तो सेकंड बघूया आपण. ओके. इथे बघा. आता मार्केट इथे आलं, मी 1 मिनिटावरती आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघा, तुम्हाला ह्या कॅन्डल्सच्या दरम्यान वाटतंय की मी एंट्री घेऊ की नको, की खाली जाईल वर जाईल, खाली जाईल वर जाईल, काही समजत नाहीये. हा पहिला एक बल्ला, हा सेकंड बल्ला, हा थर्ड बल्ला. आता मला सांगा, हा जो लो बल्ला, हा हा जो लो बल्ला, हा प्रिव्हियस लोच्या खाली आहे की वर आहे? ठीक आहे. दिसते सगळ्यांना? मी थोडंसं हे दूर करतो. 1 मिनिटावरती जो सेकंड लो बल्ला, तो प्रिव्हियस लोच्या खाली आहे की वर आहे? थोडासा वर आहे. ओके. त्यानंतर थोडासा वर आहे, मी असं नाही बोलत लगेच इथे एंट्री घ्या. हा थोडासा वर बल्ला म्हणजे याचा अर्थ काय? की हा प्रिव्हियस लो पेक्षा हा लो वरती आहे, म्हणजे ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? लोअर हाय, सॉरी हायर लो. ओके. हायर लो. ठीक आहे. म्हणजे हा लो आहे पण हायर आहे, प्रिव्हियस पेक्षा हायर आहे, सो याला म्हणतात हायर लो. लोअर लो हायर लो तुम्ही ऐकलं असेल, त्याला म्हणतात हायर लो. आता एक तर बनला, पण तर प्रिव्हियस हाय पण ब्रेक करतोय का? प्रिव्हियस हाय सुद्धा त्याने ब्रेक केलाय का? तर येस. आता ह्याच्यामध्ये ना डब्ल्यू पॅटर्न वगैरे हे पॅटर्न डोक्यात नका ठेवू. सिम्पल ट्रेंड बघा, की माझा आता लो बनला, त्याने प्रिव्हियस लोला ब्रेक केलं का? तर नाही केलं. मग त्याने प्रिव्हियस हायला ब्रेक केलं का? तर यस केलं. सो इथे तुम्ही तुमची एंट्री घेऊ शकता. मी असं नाही बोलत तुम्हाला एक्झॅक्ट बॉटमला एंट्री भेटेल, बट प्रिव्हियस हाय ब्रेक केल्यानं तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि हा जो लो आहे ह्याच्या खाली छोटासा स्टॉप लॉस ठेवू शकता. स्टॉप लॉस हिट झाला, तुमचे 200-300 रुपये जातील, बट जर टार्गेट भेटलं तुम्हाला 2-3 हजार रुपये भेटतील. ओके. ट्रेड तुमचा असा पाहिजे. प्रिव्हियस हाय ब्रेक झाला, तुम्ही तिथे ट्रेड घेऊ शकता. हे तुम्हाला कसं कळलं? 1 मिनिटावरती कळलं. हे 5 मिनिटावरती कळलं असतं का? नाही. हे 5 मिनिटावरती तुम्हाला नसतं समजलं, कारण 5 मिनिटावरती काय दिसतंय बघा. 5 मिनिटावरती ही कॅन्डल दिसते, एवढी मोठी ग्रीन दिसते. सो 5 मिनिटावरती व्यवस्थित समजत नाहीये. क्लिअर आहे? येस. ओके. आता यस, लाईव्ह ट्रेडिंगसाठी ऍक्च्युली आपल्याला ते एक्सचेंजची परमिशन घ्यावी लागते. सो ती आल्यानंतर आपण लाईव्ह ट्रेडिंग पण सुरू करू. आता डेल्टा एक्सचेंज आहे किंवा कॉइन डिसेक्स आहे, त्या एक्सचेंजेस आहेत, त्यांची परमिशन भेटल्यानंतर आपण लाईव्ह ट्रेडिंग नक्की सुरू करू शकतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे ते आपण इझिली त्या ठिकाणी मार्केटमध्ये काम करू शकतो. ओके. आता हे मी तुम्हाला दाखवलं कम्प्लीट प्राइस ऍक्शनचं. ओके. मी तुम्हाला आता लाईव्ह मध्ये जे काही शिकवतोय, मगाशी तुम्हाला सांगितलेलं, ही कॅन्डल बनताना, की तुम्ही सिम्पली हा तुमचा जे रिस्की ट्रेडर आहेत, हा तुमचा एसएल ठेवून काम करू शकता. तर तिथून जर बघाल तर ऍक्च्युली मार्केट 200 पॉईंट्स खाली ऑलरेडी आलेले आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगतो आता. ओके. येस. आता आपण जाऊया थोडंसं पुढे. थोडंसं पुढे जाताना जे आहे ते आपल्याला एका इंडिकेटरचा मदत घेऊन, एका इंडिकेटरची मदत घेऊन आपल्याला कशा प्रकारे मार्केटमध्ये काम करता येईल, कशा प्रकारे मार्केटमध्ये काम करायचं आहे, हे आपण इथे शिकून घेणार आहोत. ठीक आहे. येस. त्याआधी आता आपण जेव्हा कॉइन डिसेक्स वरती मी जातोय तेव्हा दिसतंय की अ, या ठिकाणी सुपर ट्रेंड मी लावलाय. आपल्या सुपर ट्रेंडच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे मी सुपर ट्रेंड लावलेला आहे. सो सुपर ट्रेंड बघा, सुपर ट्रेंडचा सपोर्ट सध्या दिसतो आहे 111-400च्या अप्रॉक्स. ठीक आहे. सो हे एक तुम्हाला इथे या ठिकाणी शॉर्ट एंट्री किंवा बॉटम साईड एंट्री, लोअर एंट्रीची इथे ऑपॉर्च्युनिटी बनताना दिसत आहे, अकॉर्डिंग टू आपला सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी. ठीक आहे. अकॉर्डिंग टू सुपर ट्रेंड स्ट्रॅटेजी तुम्ही ह्याच्यावरती लक्ष ठेवू शकता, कारण की आपला आता सध्या लाईव्ह चालू आहे, त्यामुळे मी ग्रुपवरती इथे टाकू शकत नाही. येस. आता अ, हे तुम्हाला समजलं. आता मी तुम्हाला ना एका इंडिकेटरच्या मदतीने एखाद्या इम्पॉर्टंट सपोर्टला, इम्पॉर्टंट रेजिस्टन्सला, इम्पॉर्टंट ट्रेंड लाईनला कशी एंट्री घ्यायची ते शिकवतो. लक्षात घ्या, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त तेच शिकवतोय, की एका इम्पॉर्टंट लेवलला कशी एंट्री घ्यायची. म्हणजे मार्केट ह्या लेवलला पोहोचलं,
मार्केट जर या लेवलला पोहोचलं तर आपण कसं आयडेंटिफाय करायचं की मार्केट वर जाणार की खाली. यासाठी मी तुम्हाला काही टेक्निक शिकवतोय. हे 100% वर्क करणार असं समजू नका. ठीक आहे, 100% वर्क करणार असं समजू नका. कदाचित मार्केट म्हणजे ट्रॅप झाला, मार्केट इथून मोठी कॅन्डल बनून वर पण जाईल. सो नेहमी सिस्टीममध्ये तुमचा स्टॉप लॉस पाहिजे. हे मी का म्हणतो तर यासाठी नेहमी तुमचा स्टॉप लॉस होतो सिस्टीममध्ये पाहिजे. क्लिअर आहे? येस. आता मी तुम्हाला एक इंडिकेटर इथे लावून दाखवतो. ओके. इंडिकेटर लावतो. तो इंडिकेटर आहे ईएमएचा. ठीक आहे ना, हा ईएमएचा इंडिकेटर लावायचा. आणि इथे आपलं सेटिंग जी आहे ती या ठिकाणी ठेवायची आहे 9 EMA. आता ऑलरेडी 9 EMA आहे, मी थोडासा डार्क करतो. ओके, 9 EMA. आता ज्या पण लोकांना प्रश्न आहे की रिव्हर्सल होताना एंट्री कुठे घ्यायची, मग हा रिव्हर्सल कुठूनही होऊ शकतो. हा रिव्हर्सल वरून खाली होऊ शकतो, हा रिव्हर्सल खालून वर होऊ शकतो. ठीक आहे. आता ह्या लाईव्ह मध्येच जेव्हा लाईव्ह सुरू झाला तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं की जे रिस्की ट्रेडर आहेत ते इथे एंट्री घेऊ शकतात. इथपर्यंत ह्या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. सो तुम्हाला इथे तुमच्या समोर दिसतंय ती गोष्ट झालेली. आता त्यावेळेला मी कोणता इंडिकेटर वगैरे लावलेला नव्हता किंवा काही लावलेलं नव्हतं. कदाचित काही लोकांनी त्याच्यामध्ये एंट्री घेतलेल्या असतील किंवा माझा या ठिकाणी ऑलरेडी एक ट्रेड चालू सुद्धा आहे. ठीक आहे. जेव्हा मी आता लाईव्ह रेकॉर्ड करतोय, लाईव्ह घेतो, ऑलरेडी माझा एक ट्रेड चालू आहे. मी तुम्हाला ग्रुपवरती नेऊन दाखवलं तर इथे बघा. या ठिकाणी मी शॉर्ट ट्रेड ऑलरेडी टाकलेला आहे 4:14 आपला लाईव्ह सुरू झाला 4:30. सो हा ट्रेड माझा ऑलरेडी चालू आहे शॉर्टचा. ठीक आहे. सो मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं की जे रिस्की आहेत ते या ठिकाणी काम करू शकतात. सर्वांना ग्रुप दिसतोय. सो त्याचं एक्झाम्पल आहे. आता परत जाऊया आपल्या ट्रेडवरती. आपल्याला या ठिकाणी चांगली एक मुवमेंट छोटीशी का होईना भेटलेली आहे आतापर्यंत. आता ज्या पण अशा इम्पॉर्टंट वेळेला समजा मार्केट इथून खाली येतं, मग एंट्री कशी घेऊ. मार्केट इथून खाली येते, एंट्री कशी घेऊ. किंवा थोडंसं पुढे जाऊया. मार्केट मी तुम्हाला मगाशी जसं दाखवलं या ठिकाणांवर जातं, एंट्री कशी घेऊ. सिम्पल काम करायचं. 9चा EMA ऍड करायचा. आणि जिथे तुम्हाला 9चा EMAचा ब्रेकआउट दिसतोय, जिथे तुम्हाला लाईव्हचा EMAचा ब्रेकआउट दिसतोय त्या लाईव्ह कॅन्डल वरती तुम्ही एंट्री घेऊ शकता. क्रिप्टोमध्ये तुम्हाला कॅन्डल क्लोज होईल वगैरे ही पुढची गोष्ट आहे, ते एवढं बघायची गरज नाही. ह्या लाईव्ह कॅन्डलमध्ये तुम्ही शॉर्टची एंट्री घेऊ शकता. तुमची एंट्री थोडीशी लेट होईल. ठीक आहे, तुमची एंट्री थोडीशी लेट होईल, पण तुम्हाला एक व्हॅलिड एंट्री भेटू शकते. फक्त या केसमध्ये तुमचा स्टॉप लॉस थोडासा जो आहे तो तुम्हाला ऍडजस्ट करावा लागू शकतो. कारण की जर आपण इथे एंट्री घेतली असती तर आपला स्टॉप लॉस इथे असला असता. पण आता इथे एंट्री घेतल्यानंतर सुद्धा आपला स्टॉप लॉस ऍटलिस्ट इथपर्यंत ठेवावा लागेल. क्लिअर. सो ही एंट्री जर लवकर भेटली तर हरकत नाही. जसे की फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला ही एंट्री लवकर भेटलेली. या ठिकाणी लाईव्ह कॅन्डलमध्ये इथे आपल्याला एंट्री लवकर भेटली, इथे आपला स्टॉप लॉस पण छोटा येत होता. सो अशा प्रकारे स्टॉप लॉस मिनिमम ट्राय करा. इथे पण बघा एंट्री भेटली, इथे आपला स्टॉप लॉस छोटा येत होता. सो जिथे जिथे इम्पॉर्टंट लेवल्स आहेत तुम्ही 9 EMAचा वापर करा आणि 9 EMAचा वापर करून जे तुम्ही त्यामध्ये काम करू शकता. क्लिअर आहे? सो सोप्या पद्धतीने जे ते आपल्या मार्केटमध्ये काम करायचं आहे. तर इथे बघा, इथे एका सपोर्टच्या जवळ आलंय आणि इथे परत एकदा हॅमर बनतोय. सपोर्टच्या जवळ आलेला आहे मार्केट, इथे परत एकदा हॅमर कॅन्डल बनते. सो ह्या कॅन्डल्स वरती लक्ष ठेवायचं. हॅमर हा एक बुलिश पॅटर्न आहे. ठीक आहे. सो कदाचित असंही असेल की बुलिश कॅन्डल दाखवतोय, कदाचित पुढची कॅन्डल बिअरिश बनून खाली येईल. पण ऍटलिस्ट हा तुम्हाला एका सपोर्ट वरती येऊन एक बुलिश पॅटर्नचा साईन जो आहे तो नक्कीच देतोय. ओके. सो सिंपल पद्धत काय आहे, तुम्हाला रिव्हर्सल वरती ट्रेड करायला म्हणजे एक्झॅक्ट पॉईंटला ट्रेड करायला भीती वाटत असेल की मी इथे कसा ट्रेड करू, माझा स्टॉप लॉस हिट होईल. तर सिंपल गोष्ट काय आहे ती म्हणजे तुम्ही 9 EMAच्या ब्रेकडाऊनची वाट बघा आणि त्यानंतर ते त्यामध्ये स्ट्रॅटेजी रन करू शकता. फक्त इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स इथे कुठे मध्येच नाही. तुम्ही म्हणाल इथे करायचं का, तर नाही. कारण इथे कोणता सपोर्ट किंवा रेजिस्टन्स नाहीये. इथे करायचं का, तर नाही. क्लिअर. इम्पॉर्टंट एका झोन पासून तो खाली आला पाहिजे किंवा इम्पॉर्टंट झोन पासून वर गेला पाहिजे, जसं ह्या ठिकाणी कंटिन्यू झालंय. सो 9 EMA तुम्हाला एक चांगले रिझल्ट जे आहे ते नक्कीच देऊ शकतो. क्लिअर आहे? मग मी तुम्हाला एक दोन तीन गोष्टी सांगितल्या. पहिलं म्हणजे तुम्ही जर रिस्की असाल, तुम्ही जर रिस्की ट्रेडर असाल तर तुम्ही एव्हरी डिमांड झोन किंवा FVG झोन किंवा सपोर्ट रेजिस्टन्स किंवा ट्रेंड लाईन ट्रेड करू शकता. एव्हरी रिस्की ट्रेडर प्रत्येक ट्रेंड लाईन प्रत्येक सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेड करू शकता छोट्याशा स्टॉप लॉससह. काय सांगतोय मी, छोट्याशा स्टॉप लॉससह तुम्ही ट्रेड करू शकता. जेणेकरून तुमची जर स्टॉप लॉस ह्याची तयारी असेल छोट्याशा, तर नक्कीच तुम्ही ट्रेड करू शकता. कारण एक दोन ट्रेड जर तुम्हाला मोठे भेटले
तुम्हाला खूप चांगले प्रॉफिट त्यामध्ये होऊ शकतात. तुम्ही ग्रुपमध्ये पण बघत असाल, मी 400-500 रुपयाचा स्टॉप लॉस देतो, बट त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी 2,500-3,000 रुपयाचे ट्रेड सुद्धा भेटतात. ग्रुपमध्ये सर्व स्क्रीनशॉट्स अवेलेबल आहेत, आपण काही डिलीट नाही केलेले. अशा प्रकारे हे झालं रिस्की ट्रेडरसाठी. ठीक आहे. सेकंड थिंग अशी की तुम्हाला 5 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती तुम्ही सर्व लेवल मार्क केल्यानंतर एंट्री घेताना तुम्हाला 1 मिनिटाची टाइम फ्रेम करायची आहे. एंट्री घेताना तुम्हाला 1 मिनिटाची टाइम फ्रेम जी आहे ती करायची आहे. सो एंट्री घेताना 1 मिनिटाची टाइम फ्रेम केल्यामुळे काय होतं, तुम्हाला लोअर लो किंवा लोअर हाईज किंवा हायर हाईज ह्या सगळ्या गोष्टी समजतात. ठीक आहे. मी तुम्हाला आता जस्ट सांगितलेलं की इथे एक हॅमर पॅटर्न बनते, पण कदाचित असं होईल की पुढची कॅन्डल खाली येऊ शकते. तुम्ही इथे बघू शकता, 5 मिनिटात त्याने हॅमर कॅन्डल बनवली. 5 मिनिटात त्याने हॅमर कॅन्डल बनवली आणि परत पुढची कॅन्डल जी ती खाली आलेली आहे. सो आपण या ठिकाणी परफेक्टली शॉर्ट केलेलं आहे. मी ग्रुपवरती आपण परफेक्टली ट्रेड दिलेला आहे आणि एवढे पॉईंट्स भेटले ना, म्हणजे चांगला प्रॉफिट पण आपल्याला झालेला आहे. ठीक आहे. मी तुम्हाला इव्हन लाईव्ह मध्ये पण सांगितलेलं. सो या कॅन्डलने तुम्हाला ट्रॅप केलं आणि तो मार्केट खाल्लेलं. सो एवढा प्रॉफिट तुम्हाला बस झालं, तुम्ही इथे बुक करू शकता. कदाचित हा सपोर्ट आहे. इथे आपण आता परत बघू मार्केट वरचं जायचं इंडिकेशन देतोय की ब्रेकडाऊन देतोय. समजलं तुम्हाला? इथे परत बघू आपण मार्केट वर जायचं इंडिकेशन देतोय की परत ब्रेकडाऊन देतोय. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे काम करायचं आहे. बघा तुमच्या समोर मी हा ट्रेड तुम्हाला कम्प्लिटली एक्झिक्यूट करून इथे दाखवलेला आहे. इव्हन तुम्हाला 9 EMA नुसार सुद्धा 456 इथे बघा, 9 EMA 456 आहे. सो इथपासून तुम्हाला मार्केट 100 पॉईंट्स खाली पडलेले आहे. सो तुम्ही पहिलं म्हणजे शिकण्यासाठी ह्याचा वापर करू शकता. ओके. शिकण्यासाठी मी तुम्हाला ऍक्च्युली आपल्या चॅनलला एक व्हिडिओ बनवलेला की तुम्हाला डेल्टामध्ये जे आहे ते फ्रीमध्ये ट्रेडिंग सुद्धा करायला भेटतं. व्हिडिओ पडलेला आहे तो चॅनलवरती, मला माहिती नाही. 1 मिनिट. मे बी आज तो व्हिडिओ अपलोड होणार आहे. मी व्हिडिओ बनवला एक. आज तो व्हिडिओ अपलोड होणार आहे. ओके हां. ठीक आहे. सो त्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे तुम्ही डेल्टा एक्सचेंज वरती जे आहे ते एक डेमो अकाउंट मध्ये सुद्धा वगैरे ट्रेड करू शकता. ओके. आता मला एक्झॅक्ट आयडिया नाही आहे व्हिडिओ कधी अपलोड होईल, बट आज व्हायला पाहिजे. नाही झालं तर 2-3 दिवसात नक्कीच होईल. ठीक आहे. बट व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी, म्हणजे ज्यांना प्रॅक्टिस वगैरे करायची आहे त्यांच्यासाठी ते गोष्ट इझी होऊन जाईल म्हणून. ठीक आहे. किंवा तुम्ही नॉर्मली पेपर ट्रेडिंग वगैरे सुद्धा नक्कीच करू शकता. आणि लास्ट गोष्ट काय, जर तुम्हाला नसेल समजत तर सिंपल तुम्ही 9 EMA आधार घेऊ शकता. 9 EMA वरती ट्रेड करू शकता. बट सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, डिमांड झोन हे तुमच्यासाठी खूप चांगले वर्क करतात अजूनही क्रिप्टोमध्ये, जे एकेकाळी शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने वर्क करायचे. ठीक आहे. येस. आपला एस एल खाली आपण नक्कीच घेऊ शकतो, त्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात. बट अजूनही ब्रोकर्सकडे, अजूनही क्रिप्टोच्या ब्रोकर्सकडे तो फीचर आलेला नाहीये. बट आपण मॅन्युअली ह्या गोष्टी करू शकतो. तुम्ही एखादा स्टॉप लॉस लावलात ते एडिट करून तो तुम्ही खाली वरती करू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही एक टेक्निक होती की लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे केवळ सपोर्ट रेजिस्टन्सच्या मदतीने, केवळ प्राइस एक्शनच्या मदतीने ट्रेडिंग करायची ती. आता पुन्हा एकदा हा सपोर्ट आहे. इथे तुम्ही सपोर्ट वरती काही इंडिकेशन्स बनतात का बघा, हॅमर कॅन्डल्स किंवा काही, आणि त्यावरती ट्रेड करा. पण आता लक्षात घ्या इथे जागा कमी आहे. म्हणजे आता जरी मुवमेंट आली तरी ही जागा कमी आहे. सो त्याचा सुद्धा तुम्ही नक्की लक्षात घ्या. ठीक आहे. सो तुम्हाला हा सेशन, आजचा व्हिडिओ जर कम्प्लीट आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. आपल्या युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड होत आहेतच, डेली होत आहेत कंटिन्युअसली. नक्की त्याचा फायदा घ्या. आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.